आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. टोनी, मी तुला शेवटचं सांगते, आज चुकून जरी तुझी ती खटारा गाडी बंद पडली ना रस्त्यात तर बघ तुझा जीवच घेईन. नाही तिचा तर घेईनच आणि तुझा पण घेईन. बावळट, तू वेडायस का जरा? मी सिरियसली बोलते, मध्ये तू हसतोयस काय? हो 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 ठीक आहे, ओके बाय. चल बाय. हे असं फोनवर बोलत असतेस ना सतत, म्हणून तुला घरात काय चाललंय ते कळत नाही. मला नसेल कळत, पण तू आहेस ना, तुला कळतं सगळं. नाही मला कळतच ग, पण सध्या मलाही कळेन असं झालंय ना. काय शिस्त या दोघा बहीण भावांमध्ये कळत नाहीये. काहीतरी खिचडी शिजते एवढं नक्की, पण अंदाजच येत नाहीये. हे बघ, मला नाही वाटत आपल्या आत्यामध्ये इतका दम आहे की ती डेंजर डॉन ललिता चोरगे हिच्यापासून लपवून काहीतरी करेल. नाहीच आहे, पण तरीही काहीतरी चालू आहे. म्हणजे काहीतरी महत्वाचं चालू आहे यांचं. सईचे फोटो काढून का बसले असतील हे दोघं? काय रे, कधी निघतोस ऑफिसला? हा निघतो त्यात. डबा घ्या. हो. मलाही उशीर होतोय, मी पण निघते. अरे वा सई, छान दिसतीस तू आज. नवीन ड्रेस आहे का? नवीन कुठे, कितीतरी वेळा घातलाय हा ड्रेस मी. नाही पण तरी तू काहीतरी वेगळी दिसतेस आज. मामा, रोज मी अशीच दिसते. आम्हाला वाटतंय ना तू वेगळी दिसतेस. वाटू दे ना. ठीक आहे, थँक्यू. आपण एक फोटो काढूया तुझा. माझा? हा. असं अचानक का? नाही, तू कधी काढत नाहीस ना फोटो. मामा, मी नेहमी फोटो काढते. थांब, तुला फोटोज दाखवते. हो. हे बघ, थांब. आता आम्ही शाळेच्या मैत्रिणी भेटलो होतो ना, तेव्हाचे फोटो दाखवते. आणि हे शाळेच्या फंक्शनचे. छान आलेत ना? पण तुझा एकटीचा फोटो नाहीये याच्यात. माझ्या एकटीचा? नाहीये, बघ. नाहीये ना? एक मिनिट, माझ्या एकटीचा फोटो कशासाठी? नक्की काहीतरी चालू आहे. पण कसले लबाड आहेत ग बहीण भाऊ. ताकास तूर लागू देत नाहीत ग. मॉम, मला नाही वाटत काही मेजर असणार आहे, सो तू चिल घे. आहे, माझ्या नजरेतनं काही सुटत नाही. फोटो बिटो काढून बसलेत म्हणजे लग्न नसतील ना जमवत त्या सईचं. मला माहिती आहे ना, मुलांच्या घरच्यांना माझा फोटो दाखवायचा ना तुला. महामारी, तुला सांगितलं ना मी, मला वेळ हवाय. मी होकार नाही दिलेला अजून. आणि तुमचा हात उत्साह आहे ना, मला नकार द्यायला भाग पाडणार. नाही 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 नाही, असं करू नकोस. तुला हवा तेवढा वेळ घे. मी कळवतो त्यांना काय सांगायचंय ते. नक्की? ठीक, येते. आता काय करायचं? पाहूयात, होईल काहीतरी. मॉम, पण तुला का असं वाटतंय? म्हणजे पॉप्स तुला काही म्हणाले का? अगं काही म्हणत नाहीत म्हणून तर संशय येतोय ना. या दोघांनी सईचं लग्न लावून दिलं तर काय करायचं ग आपण? मॉम, म्हणजे तुला न सांगता त्या सईचं लग्न लावून देतील ते. त्यांच्यात हिम्मत आहे का तेवढी? नाही, नाहीच आहे ग.
एरवी तुझे पॉप्स शेळीसारखे असतात, पण भाचीचा विषय निघाला ना की त्यांच्यातला वाघ जागा होतो. पण मी सुद्धा वाघीण आहे म्हणावं. माझं कर्ज फेडल्याशिवाय या दोघी मायलेकींना घरातनं बाहेर पडू देते का बघ. वारी मेरी शेरनी. हाय. हॅलो. हा आई कशी आहेस? मी बरी आहे रे. तुझीच काळजी वाटते. घरापासून लांब राहतोस ना. हो पण मी मजेत आहे. वरुण, जेवायला बरं मिळतं ना रे? मिळतं पण ताईच्या आजच्या जेवणाची सर नाही याला. आहे कुठे ती? मी तिला फोन ट्राय करतोय, ती काय उचलत नाहीये. अरे गाडीवर असेल हा, म्हणून उचलत नसेल. कामावर गेलीये ना. ठीक आहे मी नंतर करतो मग. वरुण, काय? ऐक ना बाळा, तू तिला फोन करणारच आहेस ना, तर जरा तिच्याशी बोलून घे ना. कशाबद्दल? चांगलं स्थळ हातचं नको जायला असं वाटतं बघ. काय आई, तुम्ही ताईसाठी मुलगा बघताय आणि तू मला आत्ता सांगतेस? अरे तुला सांगायला काही अजून ठरलंच नाहीये. काय, गुरुजींनी खूप चांगलं स्थळ सुचवलंय तिच्यासाठी. मुलगा चांगला आहे, घरही चांगलं आहे रे. पण तुझी ताई लग्नाला तयार होत नाही. आता सगळ्या गोष्टी जुळून आल्यात ना, वेळ कशाला जायला हवा. पण तुझी ताई म्हणते विचार करायला वेळ हवाय. माझं तर काही ऐकत नाही. वरुण, तू जरा तिच्याशी बोलून बघतोस का? म्हणजे तिच्या मनात काय चाललंय याचा अंदाज तरी येईल रे आपल्याला. आई तू नको टेन्शन घेऊस. मी ताईला बरोबर लग्नासाठी तयार करतो बघ. तसं झालं ना तर खूप बरं होईल बघ. माझं मन मला सांगतंय हा मुलगा तिला खूप सुखात ठेवेल. आई तू खरंच काळजी नको करूस. हा, मी बोलतो ताईशी व्यवस्थित. हा चल मी ठेवतो आता. ओके बाय. बाय, काळजी घे ग. हो हो. ताई, मला माहितीये तू माझ्या आणि आईच्या काळजीमुळे नाही म्हणतेस. मी करेन ना. मी आहे. पण आता तू सेटल व्हायची खूप गरज आहे. बघतो कशी नाही म्हणतेस तू आता. उदय काका, आता बागेकडे नीट लक्ष द्या. सगळी साफसफाई झाली पाहिजे तिथली. आणि ती रोपं आणून ठेवली ती लावा. आणि काही खत वगैरे लागणार असेल तर सांगा, म्हणजे आपण तसं मागून घेऊ.